आदरणीय आयोजक आणि परीक्षक वृंद, नमस्कार. मी सुनीता पंकज पाटील, राहणार धुळे, युवा गट अंतर्गत व्याख्यान सादर करत आहे. माझा आजचा व्याख्यानाचा विषय आहे सोशल मीडिया, प्रभाव आणि परिणाम. 21व्या शतकात आज सोशल मीडिया एक क्रांती घडवत आहे. सोशल मीडियामुळे आपण जगाच्या खूप जवळ आलो आहोत. रोजच्या वापरात असणारा व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी साधनांमुळे आपण जगाच्या इतक्या जवळ आलो आहोत आणि इतकी प्रगती करत आहोत की ते आपल्यालाही कळत नाही. परंतु कुठल्याही गोष्टीची अति केल्यास त्याचा गंभीर परिणामही भोगावाच लागतो. त्याचप्रमाणे सोशल मीडिया, त्याचा प्रभाव आणि परिणाम दोन्ही गोष्टी आपल्याला परिणामकारक ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया याचा प्रभाव म्हणायचे ठरले तर सोशल मीडियाने आज सर्व जग व्यापले आहेत. सोशल मीडियामुळे आज जग जवळ आले आहे. आपण परदेशातील लोकांशी व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून सुसंवाद साधू शकत आहोत. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगसारख्या शैक्षणिक कोर्समुळे आपण सोशल मीडिया प्रभावीपणे वापरू शकत आहेत. सोशल मीडियामुळे आपण शैक्षणिक प्रगती करत आहोत, वैज्ञानिक प्रगती करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आज सोशल मीडियाने आपले पाऊल छान पद्धतीने रोवले आहेत. सोशल मीडिया म्हणजे व्यवसायाला संधी प्राप्त करून देतो, तसेच संपर्क सुसंवादासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतो. सोशल मीडिया माहितीचे भंडार असल्याने आपल्याला कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती एका सेकंदात मिळते. सोशल मीडिया लोकशाहीचेही माध्यम आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आपले विचार आणि तक्रारी थेट सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतो. सोशल मीडियामुळे जगाची व्याप्ती खूप वाढली आहे. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत जे आपण यूट्यूब चॅनल बघतो, त्यातून ज्ञान ग्रहण करतो. गृहिणी आपली कुकिंगची सेवा यूट्यूब माध्यमातून लोकांना देते. तसेच इतर व्यावसायिक आपली ॲडव्हर्टाईज करून आपला व्यवसाय वाढवतात. सोशल मीडिया म्हणजे इतकी मोठी व्याप्ती आहे की ती आपल्याला कितीही त्याचे ज्ञान ग्रहण केले तरी अपुरेच पडेल. परंतु त्याचे काही नकारात्मक परिणामही आहे. सोशल मीडियाने वेळेचा अपव्यय होतो. तसेच सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत चालला आहे. मुले, बायका तासनतास सोशल मीडियावर घालत असल्यामुळे त्यांना नैराश्य, तणाव येत असल्याचे समोर आलेले आहे. तसेच सोशल मीडियाचा शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसतोय. जसे मेंदूचे विकार, डोळ्यांचे विकार, अनेक जणांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. सोशल मीडियामुळे सायबर गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. शेवटी मला असे वाटते की सोशल मीडिया एक साधन आहे, व्यसन नव्हे. साधन विचारपूर्वक जपून वापरावे, त्याचा अपव्यय करता कामा नये. शेवटी असे वाटते की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. जर आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर आपण खूप छान पद्धतीने प्रगती करू. परंतु जर त्याचा अपव्यय केला, त्याच्या आहारी जास्त प्रमाणात गेलो तर आपल्याला ते शापच ठरणार आहे.
त्यामुळे आपण ठरवायचे आहे सोशल मीडियाचा योग्य वापर करणे की अपव्यय करून आपल्या आरोग्यावर परिणाम करून घेणे. कुठलेही तंत्रज्ञान हे पूर्णपणे जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच्या खाचाखोचा जर माहीत असेल तर आपण योग्य पद्धतीनेच हाताळू शकतो. म्हणून आज जगामध्ये सोशल मीडिया खूप छान प्रकारात काम करत आहे. खूप छान पद्धतीने काम होत आहे. GDP सुद्धा वाढत आहे. प्रत्येक क्षेत्र त्याने व्यापलेले आहे. त्यामुळे मी विनंती करते की त्याचा योग्य वापर व्हावा, अपव्यय टाळावा, जेणेकरून सोशल मीडियाबद्दल सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीचे ऐकू येईल आणि चांगल्या पद्धतीनेच लिखाण होईल. धन्यवाद.